कडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे, नव्या सरकारचं अभिनंदन केलेलं आहे। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे। तर राज ठाकरे यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहतोय। माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। 2019ला खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असो। पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो। पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल, पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं तर मात्र विधिमंडळामध्ये जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे। तर राज ठाकरे यांनी या नव्या सरकारचं अभिनंदन केलेलं आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे, या नव्या सरकारला शुभेच्छा दिलेल्या आहेत। चांगल्या कामांसाठी सहकार्य असेल, मात्र काही चुकत असेल तर त्यासाठी त्याबद्दल जाबही विचारला जाईल अशा स्वरूपाचं, अशा आशयाचं एक ट्विट राज ठाकरे यांनी केलेलं आहे। तर राज ठाकरे यांच्याकडून नव्या सरकारचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। ट्विट करत फडणवीसांचं अभिनंदन केलंय, नव्या सरकारला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता महाराष्ट्र थांबणार नाही असं या ठिकाणी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी एक टॅगलाईन होती, आपण म्हणूया की जसं काही घोषवाक्य होतं तर त्याच पद्धतीने या पुढच्या काळातला राज्याचा कारभार चालावा, एक प्रकारे अशीच अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्तही केलेली। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे सत्तेत असेल आणि मनसेच्या साथीनं भाजपची सत्ता येईल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं, मात्र मनसेचा एकही आमदार विजय होऊ शकला नाही। तर राज ठाकरे यांनी कोणत्या शब्दांमध्ये अभिनंदन केलं आपण पाहतोय। आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। 2019ला खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली। राज ठाकरे यांचं हे ट्विट नव्या सरकारचं अभिनंदन करणारं। तर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे। 5 वर्षाच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा पाठिंबा असेल असं राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। तर या शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून राज ठाकरे यांना निमंत्रण देखील दिलेलं होतं, मात्र काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत।